सुप्रभात मित्र हो, कसे आहात? मजेत ना? भारत भ्रमंती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मी भरत तामणकर भारत भ्रमंती चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो. आता आम्ही जात आहोत अर्नाळ्याला, इथून सायकलनी, जी की इथून साधारणपणे 18 किलोमीटर आहे अर्नाळा वन साइड, आणि जाऊन येऊन ते 36 किलोमीटर होणार सायकलनी. तर वसईत आता पाऊस पडण्यासारखं झालंय, पण पाऊस पडत नाहीये अजून. पावसासारखं वातावरण झालेलं आहे. तर राईड एन्जॉय करूया. ते आले राजेश आणि विजय, दीपक सर, आणि आम्ही आता राईड स्टार्ट करतो. मी पण मागून जातो, नाही पुढे जाते. ये हम लोग जा रहे हैं अभी. तो दीपक भाई, राजेश भाई मेरे लिए रुके हैं क्योंकि मैं स्लो चलाने वाला आदमी हूँ. हे बघा वसईतल्या गल्ल्या बंगले. अरे हे मिनी गोवा आहे. वसई म्हणजे आमचं मिनी गोवा आहे. हा, तो गोव्यासारखंच इकडे वातावरण आहे आतल्या एरियात. घर बघा मस्त, लोकांची जबरदस्त घर आहे, भारी भारी. आता तिकडे मध्येच म्युन्सिपाल्टीनी रस्त्याचं काम काढलंय, म्हणून गल्लीतून आलो. एकदम मस्त घर दिसतं. हा रस्ता बघा कसा कमान झाले रस्त्याची. रस्त्याच्या दोन्ही साईडनी झाडांनी कमान केले. हा आला दत्ताची डोंगरीचा एरिया आला. ते ऋतू गार्डन नर्सरी, इकडे चांगली फुलझाडं मिळतात. ही दत्ताची डोंगरी, तेव्हा वर मंदिर दिसतंय कोपऱ्यात टोकाला. त्याचा व्हिडिओ मी टाकलेलाच आहे मागे दत्ताची डोंगरीचा, तो पण तुम्ही बघू शकता माझ्या व्हिडिओमधला. मस्त मंदिर आहे दत्तगुरूंचं. मंदिर प्रायव्हेट आहे, आतमध्ये शूटिंग करायला परमिशन देत नाही, बाहेरून केलेलं आहे शूटिंग. ही दत्ताची डोंगरी. थोडा चढाव आहे, थोडा आवाज थकल्यासारखा येईल माझा. वसईमध्ये किंवा आपल्या भारतात कुठेही सायकलिंग करायचं तर पहिलं कुत्र्यांना बघायला पाहिजे. बाई कुत्रे मध्ये मध्ये येतात, मस्त बागडतात आणि आपल्याला आडवं घालणार ते. हा बघा इकडे पण 2 कुत्रे आहे. हे पण कधी. आता हा उतार आहे इकडे मस्त. तर निर्मळ एरिया आहे हा. दत्ताची डोंगरी पण निर्मळ एरियातच होते. हे निर्मळचा तलाव आहे. हा बघा इकडे जवळजवळ तो बुजलाय. हा एक तलाव वसईतला. वसईत तसे बरेच तलाव आहेत, पण हा बघा हा माणूस मच्छी पकडतो इकडे.
तराफ्यावर. हे आहे आगाशीचं जैन मंदिर, जे अर्नाळा रोडवर आहे. वसईवरनं अर्नाळ्याकडे जाताना लागते मध्ये. भव्य असं मंदिर उभारलं. इथे राहण्याची व्यवस्था आहे. इकडे पार्किंग केलंय मंदिरात येणाऱ्या लोकांसाठी. सुंदर मंदिर आहे. हे आगाशी गाव आहे. रस्ता आहे बघा, थोडा पाऊस पडून गेला इकडे. वसई कसं प्रत्येक कॉर्नरला येशूचं असं बनवलेलं आहे क्रॉस. हे मालक आहेत वाटतं, आपण यांना विचारूया. कोरफड आहे. हां हां ड्रॅगन फ्रूट. हां मला वाटलं कोरफड आहे. सॉरी, हे ड्रॅगन फ्रूट आहे. आणि मस्त लागवड केली बघा. त्याला सपोर्टसाठी एकदम सुंदर बनवलं आहे. आपलं नाव काय सर? गॉडफ्री. हां गॉडफ्री सर आहे ते. तर त्यांचा बंगला पण मस्त आहे बघा बघण्यासारखा. आणि इथे टफ पण बांधलं आहे त्यांनी बाजूला. त्यांची पहिली इथे शेती होती. हां आणि तुमची पहिली इथे पूर्ण फुलांची बाग होती. हां मस्त आहे. धन्यवाद. बघा वसईचं सौंदर्य. बघा झाडं, नारळाची झाडं, इथे केळीची बाग. तरी आहेत शिल्लक बऱ्याचशा बाग. हे आलं अर्नाळा. श्रीराम मंदिर आहे अर्नाळ्याचं. हे आपल्या उजव्या हाताला मच्छी मार्केट अर्नाळ्याचं. हे सायकल राईड झाल्यावर असं पौष्टिक खातो आम्ही. तेलकट मस्त असा पौष्टिक आहार घेतो आणि मग परत त्याच्यानंतर सायकल चालवतो. कॅलरीज बर्न करतो. पट्टी समोसा मागवला आहे, वडा मागवला आहे मस्त. आणि असं तुम्ही आमच्याकडनं इन्स्पायर होऊ शकता. सायकलिंग करा आणि पट्टी समोसा आणि वडा खा, भजी खा आणि आयुष्याची मजा घ्या. तर झाला आता परत राईड स्टार्ट करतो इकडून अर्नाळ्यावरनं. अर्नाळ्यावरनं नवापूर नाक्यावर जाणार. नारळाची बाग.
ही आहे सुंदर अशी नारळाची बाग. आणि हा आहे वसईचा सुंदर असा समुद्रकिनारा, नवापूर बीच. मस्त समुद्र आहे, सुंदर. ही आहेत सोनचाफ्याची झाडं. सोनचाफा एकदम सुगंधी फूल असतं. मराठी माणसांना सगळ्यांना माहिती आहे सोनचाफा. आणि हे मालक आहेत ज्यांची झाडं आहेत, त्यांचं घर आहे. ते टेबलवर ते सोनचाफ्याची फुलं मोजून स्टेशनला पाठवलं विकायला. इकडे या एरियात आल्यावर एकदम सुगंध येतो सोनचाफ्याच्या फुलांचा. याच्या बॅगेमध्ये आहेत बघा सोनचाफ्याची फुलं. सुंदर असं हरित वसई. इथून आता उजव्या हाताला राजोडी बीच. राजोडी बीचचा रोड आहे, इकडे राजोडी बीच आहे. आणि इकडे सरळ आपण वसई गावाकडे. हे मला आवडणारं घर, व्हाईट कलरचं व्हाईट हाऊस, पूर्ण काचा लावलेत बघा त्याने. आणि सर्वात चांगलं त्यातला मला कुठला पार्ट वाटतो तर हा, हे बघा बीचच नाही बांधली, पूर्ण काच लावले आणि पट्टे लावले. इथे बघा शेती आहे, मस्त पडवळ आहे पोत करून. बघा समोर एक घर आहे, किती सुंदर बांधलंय बघा घर. आई नावाचं घर, ते पण किती सुंदर बांधलंय. हे किती सुंदर आहे. वसईमध्ये अशी बंगले भरपूर आहेत जे एकदम पाहण्यासारखे आहेत. आणि ही शेतं बघा. हा एक ब्रिज बांधलाय नवीन, ह्या साईडला राजोडी बीचला जाणार रस्ता आणि इकडे वसई जाणार रस्ता. आणि हा ब्रिज खाडीवर. इथे बघा मंदिर आहे समोरच्या साईडला, दिसलं हे मंदिर आहे सुंदर. आणि इथून सुंदर दृश्य दिसतं. पाण्यात उभं राहून बघा मासे पकडतात गळ टाकून. पाण्यात उभं राहतात, गळ टाकतात आणि मासे पकडतात. हा आहे निर्मळचा तलाव, जो पूर्ण कमळांच्या वेलीने भरून गेलाय. इथे शंकराचं मंदिर आहे.
इकडे क्रियाकर्म करतात 12व 13व. हे बरोबर निर्मळ तलावच्या अपोजिट आहे. ही आहे हिराडोंगरीची एंट्री. त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवला आहे हिराडोंगरी दत्त मंदिर, तो पण तुम्ही बघू शकता, मागे टाकला आहे. हा आहे प्रायव्हेट रेसिडन्स, सुंदर बंगला असा. हा निर्मळ दत्ताच्या डोंगरीच्या समोर आहे. डोंगरी समोर हा बंगला. हे एंट्री गेट आहे, बंगला आतमध्ये आहे. तो प्रायव्हेट आहे म्हणून आतून नाही दाखवू शकणार, बाहेरूनच दाखवतो. अतिशय सुंदर असं एंट्री गेट बनवलं आहे. तिच्या आत पवन चक्की आहे वीज निर्मितीसाठी. हे आहे मारुतीचं मंदिर आणि मारुती मंदिराचा हा आहे देवतलाव. त्याला देवतलाव म्हणतात. इथे एक देवीचं मंदिर आहे. हे आहे पद्मावती देवी मंदिर आणि त्याचं सभागृह बांधलेलं आहे. ह्या त्याच्या मागे आहे देवतलाव. हा आहे ब्राह्मणाळीचा रोड, बंगलीवरनं ब्राह्मणाळी, बंगली ते ब्राह्मणाळी असा रोड आहे हा. रस्ता इकडून आपलं घर येईल. आता तिथून आपण राईड स्टार्ट केलेली. क्षेत्रपालेश्वर मंदिर, शंकराचं मंदिर आणि इथे एक नवीन बिल्डिंग बनते. 7-8 माळ्याचे. तर आपली टोटल 37 किलोमीटरची राईड झाली. 37.03 किलोमीटर. 3 तास लागले, म्हणजे आपण थांबलो नाश्ता वगैरे करायला त्या हिशोबाने. अशा पद्धतीने आपली राईड पूर्ण झाली 37 किलोमीटरची. तुम्हाला राईड कशी वाटली नक्की लिहा कॉमेंट्समध्ये, आणि काही सूचना असतील तरी त्या कॉमेंट्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत राहा भारत भ्रमंती. भेटूया अशाच एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.